मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाच्या दोन्ही पक्षांकडून 1000 रुपये मताला वाटप सुरू आहे. तर प्राध्यापक असणाऱ्या उमेदवाराने 6000 रुपये मताला दिले आहेत. मटकावाले 2 नंबरवाले 4000 रुपये, 5000 रुपये प्रमाणे मतदारांना लक्ष्मी दर्शन घडवत आहेत, असं खळबळजनक आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी केलाय. मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून सुप्रिया जगताप आणि सर्वपक्षीय पाठिंब्याच्या जोरावर तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून सुनंदा अवताडे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत लढवत आहेत. याच निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेमध्ये आज दिवसभरात मोठ्या प्रमाणावर पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप ढोबळे यांनी केलाय. याबाबत पैसे वाटपाचे काही व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत. च्या प्रचारामध्ये लोकांनी मनापासून लक्ष घातलेलं आहे की मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, अशी प्रतिज्ञा करून अवताडीची 4 पोरं आईचे पांग फेडतायत, मातृत्वाला सलाम करतायत. त्याची ही चर्चा लोकांच्या मध्ये नम्रपणानं चालू आहे. मोठ्या कष्टानं लोकशाही जगली पाहिजे, लोकशाही संविधानात जतन केली पाहिजे, या उद्देशानं येताळा भगत सारखा प्राध्यापक 6000चा रेट काढून स्वतःच्या खिशात हात घालून कष्टाचा पैसा लोकशाही जतन करण्यासाठी वापरतो आहे. जवळजवळ दोन्ही बाजूच्या लोकांनी अतिशय समंजसपणानं 3000चा रेट काढून लोकांना दामाजी पंताचं दर्शन देऊन मत लाख मोलाचं मत मागतायत. परंतु त्याचबरोबर 3000च्या पुढं कुणी 4000, कुणी 7000, कुणी 5000, कुणी 6000 असे पैसे वाटलेले आहेत. ज्यांच्याकडं 2 नंबरचा पैसा अधिक आहे अशा लोकांनी मटक्याच्या मालकांनी हे 6000चा रेट काढलेला. याचा अर्थ कुठल्या तरी निमित्ताने निसर्ग बॅलन्स राखतोय आणि लोकांना मदत करतोय, याची मला जाणीव झाली. सगळेच वाटप करतात, दोन्ही बाजूचे पैसे वाटप चालू आहे. दोन्ही बाजूचे पैसे वाटप करताय. म्हणजे मंगळवेढ्यात पैशाचा धुमाकूळ आहे, पण त्यातही पुन्हा 3च्या जी पुढे गेलेली आहेत ती माणसं 2 नंबरच्या धंद्यातून पुढे आलेली आणि निसर्ग त्यांना पैसे वाटायला लावतोय आणि बॅलन्स राखतोय. तर आता असं पैसे वाटून जर झालं तर विकास कसा मंगळवेढ्यात? विकासाच्या बद्दल फारसं कुणाला चिंता आता राहिली नाही. विकास झाल्यानंतरच हे वाटप सुरू आहे अशी त्यांची भावना झालेली आहे. एकंदरीत आपण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आहात. 11 नगरपालिकांचं निवडणूक चालू आहे. काय परिस्थिती असेल? किती जागा? सर्वच ठिकाणी अक्कलकोट, माळशिरस, पंढरपूर, मोहोळ या ठिकाणी पक्षानं चांगली मुसंडी मारलेली आहे आणि अतिशय व्यवस्थितरित्या वळिंब्यात लोकशाही जतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. उद्याच्या निकालानंतर राज्यात भाजपचा काय चेहरा? भाजप ही सगळ्यांच्या पुढं असेल ही वस्तुस्थिती आहे. कारण धर्मस्थळातून येणारा पैसा, सत्तेच्या राजकारणातून येणारा पैसा त्यांना गप्प बसू देत नाही. त्यामुळं तेही लोकांना दान करण्यामध्ये त्यांचा हात सध्या पुढे आहे. सर, ऑपरेशनचा परिणाम होईल. कमळ घेऊन उभा केलेला या गोष्टीचा पॉझिटिव्ह फायदा पार्टीला मिळेल का निगेटिव्ह होईल? सात्विकपणाचं दर्शन देणारं कमळ थोडंसं सत्तेच्या गाभाऱ्यात गुदमरून गेलेलं आहे, तरी ते जिवंत राहावं असं त्याला ऑक्सिजन देण्याचं काम पक्षाची माणसं मनापासून करतायत. मिळेल ऑक्सिजन? जिथं जवळचा माणूस म्हणून नगरसेवक जवळ केलाय आणि त्याला तिकीट दिलंय त्याला ऑक्सिजन मिळेल. पण ज्याला ऑक्सिजन न देताच मारलंय आणि त्याला बाजूला केलंय तो मात्र अतिशय चिंतातूर आहे. राष्ट्रवादीच्या हातात कमळ दिलंय काय काय ठिकाणी. ऐन टायमाला उमेदवार कमळ आहे. सात्विक कमळ राहील का? तसं कमळ कोमेजून जाणार नाही एवढी काळजी
हे घेता येतच, पण मधून मधून जाऊन अमित शहा साहेबांना भेटून माणसानं घट्ट काळजाचं कसं असावं हे बघता बघता काही माणसं निगरगट झालेली आहेत याची जाणीव आता अमित शहा साहेबांना झालेली आहे. चुलतीचा विजय होईल का? एवढ्यात चुलतीचा विजय होईल का पुतण्याचा? विजय चुलतीचा असो अगर पुतण्याचा असो, दोघही हा आपल्या परिवाराचा विजय मानतायत. ही लोकशाही जिवंत करणारी बाब आहे.